बऱ्याचदा आपण विविध उपाय करून थकतो किंवा अनेक देवस्थानं करतो, तर आपण एखादा नवससुद्धा त्यामध्ये बोलत असतो. तर असाच एक नवस आमच्या गार्डन ग्रुपमधील ताई आहे, तर त्यांनी केला होता. आणि हे जवळजवळ 3 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस कानबाई मातेच्या दर्शनाला गेलो उंबरखेडा या गावामध्ये, तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं, तर तो नवस फेडायचा होता आणि म्हणूनच आम्हाला दर्शनाला जायचं होतं. तर तो दिवस आम्ही शुक्रवार खरं तर निवडला होता, परंतु काही कारणास्तव आम्हाला आज जावं लागलं. म्हणजे आज आहे गुरुपौर्णिमा. तर आम्ही कशाप्रकारे साजरी केलेली आहे, स्वयंपाकामध्ये कुठले पदार्थ बनवले आणि त्याचबरोबर भजन कीर्तन असं बरंचसं काही झालेलं आहे. आणि त्यानंतर गिरनार डॅमसुद्धा बघायला गेलो आणि आम्ही कशाप्रकारे हा आजचा पूर्ण दिवस साजरा केलेला आहे. त्याचबरोबर माझ्या भावासाठी मी एक छान सुंदरशी राखी बनवली आणि त्याचबरोबर सुंदर असं रेखीव ताटसुद्धा बनवलेलं आहे पूजेकरिता. आणि स्वामींचे वस्त्र, साईबाबा, ज्ञानेश्वर माऊली यांचे वस्त्र मी कशाप्रकारे तयार केलेले आहे अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. दिवशी आपण लवकर उठतो, तर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण अनेक झाडझुडपं बघत असतो. तर माझा आजचा हा दिवस होता. सकाळी लवकर उठली, म्हटलं चला आपण टेरेसवर जाऊया. शुद्ध हवा, वातावरण अगदी छान प्रसन्न मनाला करणारं, आणि अशी सकाळ झाली म्हणजे आपली कामंसुद्धा खूप सुंदर पद्धतीने होत असतात. तर असा आजचा हा दिवस. तर मला माहितीही नव्हतं की आम्हाला उंबरखेडा या गावाला जायचं आहे. तर आंघोळ वगैरे झाली आणि मी कामं करायला लागली, म्हणजे अगदी झाडझूड वगैरे. तर माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला की आपल्याला जायचं आहे, तयारी झाली का तुमची? म्हटलं मला तर काय आयडिया नाही, कारण सध्या मला मेसेज वाचणं म्हणा किंवा फोन उचलणं हेही जमत नाही, कारण बऱ्याचशा कारणास्तव कामामध्ये व्यस्त असल्यामुळे थोडा उशीर होऊन जातो. तर मला ते समजलंच नाही फोन आला तरीसुद्धा. तर चला म्हटलं, मी तर कंटाळा केला खरं तर. म्हटलं आता इतक्या वेळामध्ये आपली स्वयंपाक करणं, टिफिन बनवायचा होता आणि कसं काय होणं शक्य आहे, तर मी नाही सांगून दिलं. परंतु परत मैत्रिणीचा फोन आला की चला बा असं. तर म्हटलं ठीक आहे. तर थोडं लेट निघणार म्हणून मी तयारीला लागले आणि अशा प्रकारे आम्ही निघालो. आणि निघताना आम्ही ज्या ताईंचा नवस होता ना त्यांच्याच घरी गेलो. आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे शुभेच्छा देण्यात आल्या आणि आम्हाला जे काही साहित्य न्यायचं होतं तर ते ठेवण्याला अशा प्रकारे सुरुवात केली. मला तर काहीच आयडिया नव्हती की आपल्याला तिथे जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे का टिफिन न्यायचं आहे. तर तसं इथे आल्यानंतर कळालं की आपल्याला त्या ठिकाणी जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे, कारण नवसच त्यांनी असा केला होता की त्या स्वतःच्या खर्चाने सर्व काही करणार होत्या. अगदी जाण्यायेण्याच्यापासून तर स्वयंपाकापर्यंत सगळा खर्च ताईच करणार होत्या. ताईच्या घरी अशा प्रकारे एक झाड लावलेलं आहे रुईचं. तर खालून वरपर्यंत तुम्ही बघितलं असेल, अगदी 3ऱ्या मजल्यापर्यंत इतकं मोठं ते झालेलं आहे. फार पूर्वीचं आहे. प्रत्येकजण ते जोपासण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास सुरू झाला. काही वर्षांपूर्वी आम्ही अशीच एक सहल काढली आणि पाटणा देवीच्या दर्शनाला गेलो. अगदी त्यानंतर आम्ही बरेच मंदिरांचं दर्शन घेतलं आणि कानबाई मातेचं सुद्धा दर्शन त्यावेळेस घेतलं. आणि तो प्रवाससुद्धा आमचा खूप सुंदर झालेला होता. असा कुठलाच दिवस उगत नाही की आम्ही ठरवलं आहे जायचं आहे आम्हाला तर ते होणार नाही. तर अगदी सगळेजण उत्साही असतात आणि वेळात वेळ काढून आपली कामं बाजूला ठेवून आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड हे गाव आहे आणि या गावामध्ये वसलेलं अगदी खूप मोठं नाही, खूप छोटं नाही, तर अगदी सुंदर असं मंदिर ते आहे कानबाई मातेचं. ह्या लोकांचं श्रद्धास्थान असलेलं हे मातेचं मंदिर. अगदी त्या ठिकाणी गेल्यानंतर खूप भारी वाटतं.
आणि बरेचसे जण या ठिकाणावर जाऊन नवस वगैरे करतात आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सुद्धा अगदी प्रसिद्ध आहे. तर बघा, अगदी काही किलोमीटर अंतरावरच या देवीचं मंदिर आहे. सर्वप्रथम आम्ही एका गावाला गेलो जातानाच आणि त्या ठिकाणी सुद्धा कानबाई मातेचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं. आणि बघा, आम्हाला म्हणजे ते कळालं नाही की आम्ही म्हटलं, अरे हे तर मंदिर नाही. आम्ही आलो होतो मागच्या 3 वर्षाला, तर ते वेगळं मंदिर होतं. तर आम्ही परत तिथून गाडी फिरवली आणि आम्ही या उंबरखेडे या गावाला परत पोहोचलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. तर आपला प्रवास सुरू असताना आपल्या गप्पासुद्धा तेवढ्याच भारी रंगलेल्या असतात. सुरुवातीला आम्ही ज्या मंदिरात आलो ना, तर ते हे मंदिर आहे. तर आम्ही हेच मंदिर समजलं होतं, परंतु आजूबाजूचा परिसर बघून लगेच लक्षात आलं की ते हे कानबाई मातेचं मंदिर नाही, हे दुसरंच मंदिर आहे. तर आम्ही या ठिकाणी सुद्धा जी कानबाई माता होती त्या मातेचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता निघालो. निघताना त्यांच्या मंदिराचा जो परिसर आहे आजूबाजूचा बाहेर, तर खूप झाडं लावलेली होती. त्यामध्ये एक वडाचं झाड दिसलं. तर आता वटपौर्णिमेला आपल्यापैकी बऱ्याचशा स्त्रिया पूजाविधी करतात आणि वडाच्या झाडाला अशा प्रकारे दोरा गुंडाळतात. तर हे दोरा जे गुंडाळतो ना आपण, हे बऱ्याचदा असं वाटतं चुकीचं आहे. कारण बऱ्याच झाडांना हे बंधनं म्हणजे घातल्यासारखं होतं. आपण त्यांना खूप गुंडाळून देतो आणि त्यांना त्रासही होऊ शकतो. म्हणून आमच्या गार्डन ग्रुपचे जे मेंबर आहेत त्यांनी सगळ्यांनी अशा प्रकारे तो दोरा काढायला लागले आणि पूर्ण दोरा काढूनच आम्ही त्या ठिकाणावरून निघालो आणि तो दोरा अगदी साईडला ठेवून दिला आणि निघालो. तर बघा, आमच्या अर्चना ताई ज्या आहेत त्यांनीच तो दोरा काढायला सुरुवात केली. तर त्यांना खूप सवय आहे. आम्ही कुठेही गेलो तर त्यांना असं झाड दिसलं तर लगेच त्या दोरा काढून टाकतात. तर त्यांचं हे एक झाडांविषयीचं प्रेम आहे, म्हणून त्या प्रेमाखातर त्या ह्या गोष्टी करत असतात. तर चला, आता आपण त्या गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि बघा मंदिरसुद्धा आलेलं आहे. तर हेच ते कानबाई मातेचं अगदी मोठं मंदिर आहे. तर या ठिकाणी आता आम्ही गाडी वगैरे लावली आणि जे साहित्य आणलेलं होतं स्वयंपाकाचं वगैरे ते ठेवायला सुरुवात केली आणि अगदी बाहेर मंदिराच्या साईडलाच लक्ष केलं. तर या ठिकाणी समाधी बांधण्यात येणार आहे साईडला. तर ज्या पुजारी ताई होत्या तर त्या आता काही महिन्याआधी वारलेल्या आहेत. तर त्यांची या ठिकाणी समाधी बांधणार आहे. तर त्यांना या ठिकाणी पुरण्यात आलेलं आहे. तर बरेचसे जण आल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा दर्शन घेतात. आपण पुढे त्यांचा फोटो बघूच. तर बघा, आम्ही तयारीला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अशा प्रकारे आरतीला सुद्धा सुरुवात झाली आणि अगदी छान प्रकारे आम्हाला देवीचं दर्शन घेता आलं. ओटी वगैरे भरली, आरती वगैरे झाली. आज होती गुरुपौर्णिमा आणि खूप सुंदर प्रकारे दर्शन वगैरे झालं आणि स्वामींचा सुद्धा फोटो या ठिकाणी बाहेरच मोठा ठेवण्यात आलेला होता आणि स्वामींचं सुद्धा दर्शन झालं. खरं तर आज खूप इच्छा होती मला मंदिरात वगैरे जायची, केंद्रात जायचं, स्वामींचं दर्शन घ्यायचं. परंतु या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला अशा बऱ्याचशा गोष्टीसुद्धा या ठिकाणी करता आल्या. तर आजचा दिवस खरंच खूप सुंदर होता आणि तुम्ही फोटो बघितला असेल ताईंचा, तर त्याच ताई होत्या ज्या वारल्या त्या. तर यांनी खूप सेवा केलेली आहे. यांना साक्षात्कार झालेला आहे देवीचा आणि त्याच या ठिकाणी राहायच्या आणि पूजाविधी सर्व काही त्याच बघायच्या. तर त्यांचं आता वय तर काही नव्हतं, परंतु आता त्या वारल्या आणि त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथेच त्यांनी त्यांची समाधीसुद्धा बांधणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली. तर रशी भात आणि खीर बनवलेली आहे. तर आमच्या कल्पनाताई आहे, तर त्यांनीच हा नवस बोलल्या होत्या आणि तो नवस पेलण्यासाठी पूर्णाचा स्वयंपाक करून येईल. त्यांची तर काही देवी वगैरे नाही ही, परंतु त्या मंदिरात दर्शनाला ज्यावेळेस आल्या ना त्यावेळेस त्यांची इच्छा झाली नाही, त्या बोलल्या. म्हणून त्यांनी त्यांची ही जी नवसाची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनाच बोलवलं या ठिकाणी आणि अशा प्रकारे आम्ही सगळेच आलो. नैवेद्यामध्ये छान अशा प्रकारे नैवेद्य केला. त्याच्यामध्ये लाह्या आणि फुटाणेसुद्धा घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करण्यात आला. वडीलधारी व्यक्ती ज्या होत्या त्यांना आम्ही सुरुवातीला जेवायला बसवलं. त्यामध्ये काही लहान मुलंसुद्धा होती आणि अशा प्रकारे या ठिकाणीच आम्ही चटई वगैरे टाकली आणि तरवळ्या सर्व काही घरून आणलेलंच होतं.
पूर्वीच्या मंडळींना भरपूर आवड होती. कीर्तन, भजन, गवळणी हे सर्व काही ते म्हणतात आणि स्वाध्यायाला सुद्धा जातात. परंतु आताची जी पिढी आहे तर त्यांना बऱ्याचशा गोष्टी आवडत नाही. परंतु कधी-कधी असं वाटतं ना, तर पूर्वीच्या गोष्टीसुद्धा खूप चांगल्या होत्या. कारण बघा आता हे गाणं म्हणणं, भजन, कीर्तन त्यामध्ये आपण एकाग्र चित्ताने बसतो आणि आपल्याकडून एक प्रकारची सेवा होते, नामस्मरण होतं आणि अगदी शांतता म्हणजे शांततेचं वातावरण असतं आणि खरंच चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला, शिकायलासुद्धा मिळतात. तर आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे जण त्यांची सासू असेल किंवा आई असेल, तर कोणाचे सासरे असतात. प्रत्येकांना काही ना काही आवड जर असेल, तर त्या ठिकाणी आल्यानंतर ते म्हणून दाखवतात, ॲक्टिव्हिटी करतात. तर ह्या गोष्टीसुद्धा म्हणजे करणं खूप अवघड असतं. कारण आपण ज्यावेळेस कुठलं भजन, कीर्तन, गवळणी जरी म्हटल्या, तरी ते आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणता यायला पाहिजे आणि आवाजसुद्धा अगदी चांगला निघाला पाहिजे. तर अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम ह्या ठिकाणी सुरू होता. तर जेवणं वगैरे आमची झाली आणि आम्ही थोडं निवांत बसलो. म्हटलं आपण आलेलो आहोत, तर छान देवीच्याच जो परिसर आहे आजूबाजूचा, तर त्यांचा जो गाभारा आहे त्या ठिकाणी म्हटलं बसूया आणि छान आपले जे काही म्हणायचं आहे या व्यक्तींना मोठ्या, तर त्यांनी ते म्हणायला सुरुवात केली आणि आम्हीसुद्धा त्यांच्या म्हणजे मागून पुढून साथ देण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे छान त्यांनी गवळणी, कोणी कविता अशा प्रकारे म्हणण्यात आले आणि ह्या सगळं काही आवाज आणि वातावरणसुद्धा अगदी खूप छान झालेलं होतं आणि सगळे अगदी शांत बसलेले होते. तर बघा आजचा आमचा जो सहलीचा प्रवास म्हणूया खूप सुंदर झालेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही दर्शन झालं, भजन कीर्तन झालं आणि निघालो परत. आता ठरवलं आम्ही मंदिरात जाण्याऐवजी आता चला म्हटलं गिरणा डॅमला जाऊया. कारण सध्या पावसाचे दिवस आहे आणि आपण बघूया गिरणा नदीला किती पाणी आलेलं आहे आणि ते पाण्याचं प्रमाण कसं आहे. तर आणि कसं असतं ना, कितक्या दिवसानंतर आम्ही बाहेर निघालो, तर म्हटलं चला थोडंफार फिरून घेऊया. आपण बघा घरी तर आपली रोजची कामं असतात, देवपूजा असते, सर्व काही असतं. तर याच्याही पलीकडे आणखीन काही असू शकतं. तर तो म्हणजे एक प्रवास. आपण अगदी काही महिन्यांनी म्हणा छोटासा प्रवास केला की आपलं मनसुद्धा तेवढंच छान वाटतं, आपल्यालाही फ्रेश होतो मूड वगैरे. आणि आता तर सध्या तर पावसाळा आहे, तर सर्वत्र अगदी हिरवंगार आपल्याला वातावरण बघायला मिळतं आणि खूप छानही वाटतं. तर तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे झाडं झुडपं वगैरे भरपूर असतात. तर काही ठिकाणी अत्यंत जास्त प्रमाणामध्ये असतात. सध्या तर पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही, परंतु आहे पडलेला, तर त्याचंच असं हिरवळ हे तयार झालेलं आहे. आता आम्ही डॅमवर पोहोचलेलो आहोत. तर या ठिकाणी गाड्या वगैरे लावल्या आणि आता निघालो. तर बघा पूर्वी आम्ही 1 वर्षापूर्वी आलो होतो ना, तेव्हा या डॅमला आजूबाजूला जाळी नव्हती, अगदी ओपन होतं. आणि बघा आता सगळ्या दोन्ही साईडनी त्यांनी जाळ्या लावून दिलेल्या आहे. कारण आपल्यापैकी बरेचसे मेंबर्स असे लहान वगैरे असतात, तर त्यांना खूप सवय असते की खाली ढुंकून बघायचं, खाली वाकून बघायचं आणि बघताना तोल जर गेला तर आपण पाण्यामध्ये पडण्याची शक्यता असते. तर असं काहीतरी झालं असावं कदाचित, म्हणून यांनी अगदी छान प्रकारे या ठिकाणी पूर्ण दोन्ही साईडला तारेचं गुंफण केलेलं आहे. अगदी छान, म्हणजे फक्त लांबून बघायचं काम आहे आता, असं राहिलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल तर ही गिरणा जो डॅम आहे खूप मोठा आहे, अगदी खूप पाणी पण आहे या ठिकाणी. आणि अशा प्रकारे आम्ही खूप छान प्रकारे सर्वांनी मिळून फोटोज काढले आणि थोड्या ॲक्टिव्हिटी केल्या आणि अशा प्रकारे आमचा हा दिवस आम्ही म्हणजे गेलेला आहे खरं तर आमचा. आणि खूप भारी वाटलं, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र जमलो आणि जमल्यानंतर काही जुन्या आठवणी झाल्या आमच्या तयार. म्हणजे पूर्वी आम्ही गेल्यानंतर काय काय केलेलं होतं असं सर्व काही बोलणं वगैरे. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण थोडंफार शूटिंग वगैरे करूया, कारण ह्या आठवणी असतात. कारण आपण नेहमी तर ह्या गोष्टी काही करत नाही, कधीतरी आल्यानंतर आपल्यालाही आठवण राहाव्या की आपण काय बघितलं होतं आणि आपण ह्या वयामध्ये कसं दिसायचो. कारण म्हाताऱ्या झाल्यानंतर तर आपण कुठे जाऊ शकत नाही, कारण एका ठिकाणीच बसावं लागतं बऱ्याचदा. तर म्हटलं जोपर्यंत आपल्याकडून होईल तोपर्यंत आपण काही गोष्टी केल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आमचा आजचा हा दिवस खूप सुंदर गेलेला आहे. आता घरी गेल्यानंतर मला तर एक काम करायचं होतं, तर म्हटलं चला भावासाठी एक राखी बनवायची होती आणि पूजेकरिता सुंदर असं ताट पण तयार करायचं होतं. आणि त्याच्यानंतर मी काही जे स्वामींना वस्त्र घातलेले आहेत, साईबाबांना आणि ज्ञानेश्वर माऊली यांना,
तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे, मी ते कशाप्रकारे तयार केलेलं आहे. खरं तर मी हे सर्व काही रात्री केलं, देवांचे ड्रेस वगैरे, आणि सकाळी असा दिवस उगवला तर इकडे येण्याचा हा वेळ आली आणि घरी गेल्यानंतर तर फार उशीर झाला होता. त्यानंतर आम्ही मोसम पूलवर उतरलो आणि तिथून रिक्षा केली, कारण लवकर घरी जायचं होतं. तर जातानाच मी मध्येच उतरले मुलाच्या ऑफिसजवळ आणि तिथून त्यांनी मला घरी सोडलं. घरी गेल्यानंतर मेन तयारी करायची होती, ती म्हणजे मला जे ताट तयार करायचं होतं. तर म्हटलं थोडीफार तयारी करून घेऊया, कारण उद्याला माझ्या वहिनी ज्या आहेत त्या गावाला जाणार होत्या आणि त्यांच्याकडेच मला हे ताट वगैरे रेडी करून द्यायचं होतं. तर एक आठवण म्हणून अगदी सुंदरशी भेट. आपण खूप पैसे नाही, परंतु अगदी कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये अशा प्रकारे सुंदर असं ताट रेडी करू शकतो. तर आपण ज्यावेळेस केक वगैरे आणतो तर त्याच्याखाली जे ठेवलेलं असतं तर त्याचाच वापर मी या ठिकाणी केलेला आहे. आणि खाली त्याला सिल्कमधील कापड लावलं आणि वरच्या साईडने अशा प्रकारे वेल्वेटचं कापड लावलेलं आहे. आणि माझ्याकडे साहित्य जे आहे तर मी आधीच ते आणून ठेवते, तर मला अशा वेळेस ते उपयोगी पडत असतं. तर माझ्याकडे लेस होती टिकल्यांची, ती मी गोल सर्कलला लावली आणि मध्ये काही वाट्या वगैरे आहेत तर ते मी संक्रांतीच्या वेळेस भरपूर खरेदी केली होती, तर त्यांचाच उपयोग मी इथे केला. आणि काही फ्लावर्स वगैरे होते आणि ह्या छोट्याल्या वाट्या, तर याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आपण ठेवू शकतो. अगदी आर्टिफिशियल असं ताट हे रेडी होतं. म्हणजे आपल्याला कधी कधी वजनाला कमी हवं असतं, कारण ताट आपले खूप वजनदार असले तर लहान मुलांना सुद्धा धरायला प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळेस ते लहान मुलंसुद्धा अगदी छान प्रकारे ते धरू शकतात. तर म्हणून आपण सुंदर अशी थाळी ती तयार करू शकतो, अगदी कमी वजनाला वगैरे, आणि दिसायला अगदी सुंदर. तर बघा, आपण हे जर बनवून ठेवलं तर आपल्याला बऱ्याच सणांना उपयोगी पडू शकतं. चला तर आता एक मोरपीस घेतला आणि त्यापासून एक छानशी स्टिक बनवूया म्हटलं, म्हणजे आपण गंध वगैरे लावू शकतो अशी. तर त्याला मी काही लेस वगैरे लावली आणि अशा प्रकारे ती बनवली. आता याच्यानंतर मला राख्या बनवायच्या होत्या. तर मी बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं की बनवून ठेवू, पण जमलं नाही. म्हटलं चला आता आपण आज बनवूया. त्याकरिता हे 2 कलरचे उलन घेतले आणि एकाला बघा मी व्हाईट कलर जास्त वापरलेला आहे, एकाला चॉकलेटी कलर वापरलेला आहे. यांच्या छान वेण्या तयार करून घेतल्या आणि छोटाले असे त्यांना गोंडे तयार केले आणि त्यांच्यावरच मी छोट्या छोट्या टिकल्या वगैरे ठेवल्या, म्हणजे मणी ठेवले. आणि अशा प्रकारे सुंदर असं हे रक्षाबंधनसाठी ताट आणि राखी तयार झाली. तर चला बघूया मी देवांसाठी कशा प्रकारे ड्रेस तयार केले. तर साईबाबांना आणि ज्ञानेश्वर माऊली यांना सुंदर असं बघा शॉल तयार केलेले आहेत. तर खूप सुंदर झाल्या. ह्या मी रात्रीच केल्या होत्या, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी. आणि स्वामींसाठी फोटोला अशा प्रकारे छान असा ड्रेस म्हणूया तो तयार केलेला आहे. खरं तर याला मला माळा पण लावायच्या होत्या, पण कसं असतं ना, वेळ जर असेल तर आपण भरपूर काही करू शकतो, पण कमी वेळामध्ये हे सर्व करणं थोडंसं अवघडच असतं. पण कसं का असेना खूप छान, म्हणजे एकदम मला भारी वाटलं. मी हे छोटी माझी तयारी का असेना, पण ती खूप सुंदर प्रकारे झालेली आहे. आणि पूर्ण दिवस आमचा गुरुपौर्णिमेचा असा गेलेला आहे. तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून कुठली गोष्ट आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.